FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सीताफळ लागवडीचे अनुभव याविषयी विशाल प्रकाश चतरकर, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसानवाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 30.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 64% राहू शकते. हवेचा ताशी वेग ताशी 5 किलोमीटर राहू शकतो. आकाश ढगाळ राहील. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये आता जाणून घेऊया एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची ही माहिती. आणि ही प्राप्त झाली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, भारतातील वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची गरज पाहता उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले जाते. तर दुसरीकडे महागड्या खतांना पर्याय म्हणून नैसर्गिक समजली जाणारी सेंद्रिय शेती पुरस्कृत केली जाते. देशात हरित क्रांतीमध्ये संकरित आणि सुधारित पिकांच्या वाणाबरोबरच रासायनिक खतांच्या वापराने देशात पिकांच्या उत्पादनात उच्चांक गाठले गेले आहेत. सेंद्रिय खत वापराबाबत मर्यादा आहेत. कमी प्रमाणात अन्नद्रव्य असल्यामुळे पिकांना लागणारी मूलद्रव्यांची पूर्ण मात्रा सेंद्रिय खतांद्वारे पुरवली जाऊ शकत नाहीत. म्हणून रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे चांगले परिणाम आणि मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही घटकांच्या समन्वयातून आणि माती परीक्षण करून योग्य अन्नद्रव्य पुरवठा पद्धत विकसित करता येणे शक्य आहे. एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धत ही पिकांना योग्य अन्नद्रव्य पुरवून शेती पद्धतीमध्ये शाश्वत ठरू शकते.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यामध्ये सध्याच्या शेती पद्धतीत अधिक उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणावर रासायनिक निविष्ठांचा असंतुलित वापर दिसून येत आहे. या संदर्भात सेंद्रिय संसाधने जसे सेंद्रिय आणि जैविक खते, जैविक कीटक आणि तणनाशके, प्रतिकारक्षम वाण आणि विविध शेती मशागत पद्धती याचा अवलंब शाश्वत शेतीत महत्त्वाचा ठरतो. देशातील रासायनिक खतांचे उत्पादन गरजेपेक्षा कमी असल्याने उदाहरणार्थ स्फुरद, पालश सारखी खते परदेशातून आयात केली जातात. परिणामी ती महाग पडत असल्याने त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. भविष्यात अनुदानाचा भार सरकारवर वाढत असल्याने अनुदान कमी केल्यास ते महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करून कार्यक्षमता वाढविली पाहिजे. हरित क्रांतीमध्ये पीक उत्पादकता वाढविताना जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष केंद्रित केले गेले नाही. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा समतोल आणि सुयोग्य वापर करून त्यांची उपयोगिता वाढविणे, रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा पूरक वापर करून उत्पादनाशी सांगड घालणे, संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविणे, शेतातील टाकाऊ पदार्थाचा उपयोग करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविणे किंवा शाश्वतपणे टिकवून ठेवणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय पदार्थापासून खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करून फायदेशीर उत्पन्न वाढविणे आणि पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्न वाढवून जीवन स्तर उंचावणे. आताच आपण कृषीवाणीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2025 या संदर्भात एक निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने 15-16 सप्टेंबर 2025 रोजी पुसा नवी दिल्ली येथील भारतरत्न श्री सी सुब्रमण्यम ऑडिटोरियममध्ये राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2025चे आयोजन करण्यात आले आहे. हे 2 दिवसीय संमेलन देशभरातील कृषी तज्ज्ञ, वैज्ञानिक, धोरण निर्माते आणि राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, जिथे रब्बी हंगाम 2025-26 साठीच्या तयारी, उत्पादन उद्दिष्टे आणि रणनीतीवर सखोल चर्चा होईल. या संमेलनाचे अध्यक्षस्थान माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री भूषवतील. यावेळी विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव तसेच ICAR चे महासंचालक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. यावर्षी प्रथमच संमेलन 2 दिवसाचे असून माननीय कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार रब्बी हंगामाशी संबंधित आव्हाने आणि शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या विविध विषयावर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी केंद्र आणि राज्यस्तरीय अधिकारी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील, तर दुसऱ्या दिवशी सर्व राज्यांचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात सविस्तर विचारविनिमय होईल. नवीन तंत्रज्ञान आणि बियाणे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जाईल. या संमेलनात सर्व राज्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यसंघासह सहभागी होतील. यंदा प्रथमच कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिकांना आमंत्रित करण्यात आले असून ते क्षेत्रीय अनुभव आणि आव्हाने शेअर करतील आणि पुढील रणनीती ठरवितील. कार्यक्रमात विविध विषयावर समांतर तांत्रिक सत्रांचे आयोजन होईल, ज्यात तज्ज्ञ वैज्ञानिक आणि राज्याचे प्रतिनिधी सादरीकरण करतील आणि खुल्या चर्चेच्या माध्यमातून व्यावहारिक उपाय सुचवले जातील. विशेषतः याप्रमाणे या विषयावर चर्चा होईल. त्यामध्ये हवामान सहनशीलता, मृदा आरोग्य आणि संतुलन, खत वापर, मृद व्यवस्थापन आणि पोषणावर भर, गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके आणि कृषी ट्रेसेबिलिटी, अचूक इनपुट आणि डिजिटल देखरेख, बागायतीचे विविधीकरण, उत्पन्नात वाढ आणि निर्यात क्षमतेवर लक्ष, प्रभावी विस्तार सेवा आणि केविकेची भूमिका, शेतकऱ्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे, केंद्र पुरस्कृत योजनांचा समन्वय, योजनांचा समन्वय आणि अनुभवांची देवाणघेवाण, नैसर्गिक शेतीमध्ये कमी खर्चिक आणि पर्यावरणपूर्वक पद्धती, डाळी आणि तेलबियांचे विविधीकरण, रब्बी हंगामात क्षेत्रफळ आणि उत्पादन वाढीसाठी रणनीती, रब्बी हंगामातील खत उपलब्धता, वेळेवर पुरवठा आणि वितरण व्यवस्थेचे परीक्षण,
एकात्मिक शेती प्रणाली इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम या संमेलनात विविध राज्यांच्या यशोगाथा आणि सर्वोत्तम पद्धती शेअर केल्या जातील, ज्या इतर राज्यामध्ये राबवता येतील. याशिवाय हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, कृषी संशोधने, तांत्रिक हस्तक्षेप यावरही तज्ज्ञ आपले विचार मांडतील. हे संमेलन रब्बी 2025-26 या हंगामासाठी कार्ययोजना आणि उत्पादन धोरण निश्चित करण्यास मदत करेल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शाश्वत शेती प्रणाली निर्माण करणे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा निश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. निवेदन संपलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सीताफळ लागवडीचे अनुभव याविषयी विशाल प्रकाश चतरकर, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी मित्र, किसानवाणी कार्यक्रमामधून आपण अनेक शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेत असतो. त्यामागचा मूळ उद्देश असा की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान मिळालं पाहिजे. कारण जर ज्ञान आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच शेतीमधून प्रगती करू शकतो. आपण पाहतो की फळशेती आता आपल्यासाठी नवीन नाही आहे. बरेच शेतकरी बांधव आता फळशेतीकडे वळलेले आहेत. भरपूर अशा योजना पण आहेत ज्या फळशेतीसाठी पूरक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण फळशेती करणं सहज सोपं होत आहे. आणि फळशेतीमध्ये आपण कोणती फळशेती करावी हा एक प्रश्न आहे. विविध प्रकारचे फळं आहेत, पण आपल्या शेतजमिनीमध्ये कोणती फळपीक योग्य आहे त्या फळपिकाची आपण लागवड केली पाहिजे. तर आज आम्हाला एक युवा शेतकरी भेटलेला आहे. त्यांचं नाव विशाल प्रकाश चतरकर, गाव बोरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. तर यांनी सीताफळाची लागवड केलेली आहे. सीताफळ ही त्यांच्या आवडीचं पीक दिसतं आहे म्हणून त्यांनी लागवड केलेली आहे. तर सीताफळाचं पीक कशी पद्धतीने लागवड केलेली आहे, आजच्या रोजी त्यांची बाग कशी आहे आणि यांना कोणी प्रेरणा दिली या संदर्भात आपण त्यांच्याकडनं इतबत माहिती जाणून घ्या. नमस्कार विशाल भाऊ. नमस्कार. हां विशाल भाऊ, असं मला सांगा, तुमच्याकडे शेती किती आहे? माझ्याकडे सगळी 22 एकर शेती आहे. त्यातली साधारणतः एक 10-12 एकर चांगली आहे आणि बाकीची जी शेती आहे ती थोडी मुरमाड आहे. मुरमाड जमीन आपल्याला उपयोगात आणायची, तर मग कशा प्रकारे उपयोगात आणता येईल, कोणतं पीक आपल्याला त्यात परवडणार राहील, या हिशोबात मी आणि माझ्या वडिलांनी थोडासा एक सर्वे केला. सर्वे म्हणजे कसा, नेटचे शेजारी पाजारी शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतात बघ कोणती फळबाग लावली किंवा कोणती फळबाग आपल्या शेतीसाठी पूरक राहील, आपल्या माळरानावरच्या जमिनीवर कुठली फळबाग योग्यरित्या येईल की ज्यातून आपल्याला योग्य उत्पन्न मिळेल, असं आम्ही थोडंसं एक 1-1.5 वर्ष थोडासा अभ्यास केला. त्यातून मग सीताफळ हा एक असं पीक आलं समोर की जे आपल्याला खूप फायद्याचं ठरलं. आपला खडकार मुरमाळ रानाच्या हिशोबाने चांगलं उत्पन्न एक पीक ठरू शकतं. अशा हिशोबाने आम्ही दोघांनी ती एक फळबाग लावायचं सीताफळ असा निर्णय घेतला. बरं, आता सीताफळ बाग तुम्ही लागवडीचा निर्णय घेतला हे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण सीताफळ बाग लागवडी अगोदर तुम्ही पुन्हा सीताफळ बागा बघितल्या का किंवा पुढे जाऊन आलात का? कशा पद्धतीने लागवड करायची, किती बागेत अंतर ठेवायचं, संगण पद्धतीनं करायची का अंतर नेहमीप्रमाणे ठेवायचं, अशाबद्दल काही तुम्ही अभ्यास केला का? हो नक्कीच, मी तेच बोललो. आमच्या भागात एक सीताफळाचे जुने शेतकरी आहेत, श्यामभाऊ गट्टाने. तर त्यांच्याकडे मी आणि माझे वडील गेलो एक दिवस. त्यांचं थोडंफार 1-1.5 तास आम्ही थोडीशी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत म्हणजे एक मार्गदर्शन घेतलं की बा हे फळपीक कसं राहील, आमची जमीन या प्रकारची तर चांगलं उत्पादन देणार राहील का. तर त्यांचं म्हणणं, ठीक आहे, तुमची जमीन थोडी खडकाळ मुरमाळ आहे, तुम्हाला जंगली जनावरांचा त्रास आहे, तर तुम्हाला हे फळपीक एक योग्य राहील ज्यातून तुमचं योग्य प्रकारे उत्पादन समोर निघेल. मग त्यांना आम्ही विचारलं की मग लागवड कशा पद्धतीने करावं. आता एक नवीन कन्सेप्ट आला बघा, तो हाय डेन्सिटी प्लांटेशन. त्या हिशोबाने आम्ही जी
7 वर्षाची बाग आहे आपली सध्या 3 एकरातली, ती 12x8च्या हिशोबाने लावली. तर ते आता जी 12x8च्या हिशोबाने लावली तर त्या ह्या बागेत डिस्टन्स खूप कमी असल्यामुळे त्याची छाटणी थोडी हाय घ्यावं लागते, म्हणजे लवकर छाटणी घ्यावं लागते, प्रत्येक वर्षी छाटणी घ्यावं लागते. आणि जे नंतरची जे शेती लावली आम्ही 2.5 एकर क्षेत्र लावलं ते 10x6वर लावलं. म्हणजे हे काय झालं, आपलं कमी क्षेत्रात जास्त झाडांची संख्या झाल्यामुळे आपल्याला उत्पादन थोडंसं व्यवस्थित आणि जास्त मिळालं. असं ठीक आहे. बरं. कोणती फळबाग लागवड करतो म्हटलं की आपल्याला जे झाडं हवे असतात, कलमं हवे असतात, त्या दर्जेदार हवे असतात, त्याकरता आपण वेगवेगळ्या ठिकाणून कलमांचं मागणी करत असतो. परंतु आता हे जे सीताफळचे लागवड आहे तर हे तुम्ही कोणत्या जातीचे कलम आणले विकत आणि त्याला किती दिवसामध्ये फळ येते अशी काही माहिती मिळाली का? आमचं जे वाण आहे आम्ही लावलेलं तर बाळानगर सीताफळ आहे. बाळानगर म्हणजे ही कशी एक सीताफळ मुळातच एक रानटी वनस्पती आहे थोडक्यात. म्हणजे त्याला तुमच्या जून पावसाळ्यामध्ये भरपूर बसात झाली, हिवाळ्यात थोडंसं 1-2 वेळेस पाणी दिलं, उन्हाळ्यात एकही थेंब पाणी द्यायचं गरज नाही, ते नैसर्गिकरित्या जगू शकतं. तर आमचे जे वाण आहे आम्ही लावलेलं ते बाळानगर आहे. बाळानगर म्हणजे आपलं नैसर्गिक गावरान चव आणि खायला रुचकर आणि जो पिरियड असतो सुरुवातीपासून नवरात्राचा त्या पिरियडमध्ये हे खायला येतं. बरं, आता मला सांगा की आता तुम्ही बाळनगर म्हणून लावलेली जात अतिशय चांगली जात आहे ते, परंतु त्याचे डायरेक्ट रोपं लावले की तुम्ही बियापासून सुरुवात केली का घरी पन्न्यामध्ये भरून तुम्ही रोपं तयार केलीत? नाही, आम्ही बियापासून पन्न्यात बनवलेल्या कलमा विकत आणल्या होत्या. आता हे काय आपण बियामध्ये रोपं तयार करायचे यात थोडा टाईम जातो, मग त्याच्यामुळे आम्ही जे बियापासूनचंच रोप आहे आपलं, आपण काय बडिंग कटिंग किंवा ग्राफ्टिंग केलेलं कुठलंही असं रोप घेतलेलं नाही, आपण बियापासून तयार केलेलंच कलम आपल्या शेतात लागवड केलेली आहे आणि आज रोजी मस्त योग्य प्रकारे त्याचं उत्पादन चालू आहे. बरं. मग आता लागवड करतो म्हटलं की त्याला गड्डे वगैरे करायला लागतात, त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायला लागतात, तर तशी तुम्ही पूर्वतयारी उन्हाळ्यामध्ये केली होती का आणि केली असेल तर कोणती केली? पूर्वतयारी करणं योग्यच असतं, पण आम्ही पूर्वतयारी कुठलीच केली नाही फ्रँकली सांगायचं म्हणजे. आम्ही आमचं सोयाबीन त्या शेतात सोयाबीन पेरलेलं होतं, सोयाबीनच्या शेतात एक लेआउट टाकला आणि 12x8च्या हिशोबाने आम्ही सुरुवातीला प्लांटेशन केलं. तर पूर्वतयारी केल्यामुळे काय होतं की जे हे बुरशीजन्य जे आजार असतात याला कुठलंही फळपीक बळी पडत नाही, ती करायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी. पण आम्ही काय केलं नाही, आम्हाला काय त्याचा फारसा त्रास काय समजा समोर झाला नाही, तर आम्ही डायरेक्ट प्लांटेशन केलं त्याचं. बरं, तुम्ही आखणीचा पण विषय काढला होता, तर आखणी ही जी असते ही कशा पद्धतीने केली? कारण आता आपण पाहतो की काही फळबागा खूप चांगल्या आखणं केलेलं असतात, सर इकडून बघत सरळ लाईनमध्ये दिसते, असे बघून बघत सरळ लाईन दिसते, तर आखणी करताना काय काळजी घेतली आणि तुम्ही कशा पद्धतीने आखणी केली हे पण सांगा ना. आखणी करायचा एकच विषय असतो की गुन्ह्यात घ्यायचा, एक जो असतो आपला काटकोनात घ्यायचा आणि एक लाईन लावत घ्यायची, एक उभी लाईन लावायची आणि एक आडवी लाईन लावायची. नंतर दोरी टाकून त्याचं एका लाईनीत प्लांटेशन जर केलं आपण त्या झाडांचं रोपांचं तर ते बरोबर एका रेषेत, म्हणजे उभा आणि आडवं बरोबर एका रेषेत, फक्त काटकोनातली जी लाईन आहे आपली डायगोनलची लाईन उभी आणि आडवी ती लाईन सुरुवातीला लावून घ्यायची, त्या हिशोबात मग बाकीची एक लाईन समोरची लावत घ्यायची. आपले आडवे आणि उभ्या लाईनी योग्य प्रकारे त्याच ठिकाणी येतात आणि एका रेषेत दिसतात दोन्ही प्रकारचे झाडं. त्यासाठी तुम्ही कोणाची मदत घेतली का तुम्ही घरीच हे काम केलं आहे? आम्ही कलमा विकत आणल्या आणि मग आता माझं शिक्षण BE मेकॅनिकल आहे मी, पण मग शेतीत रस असल्यामुळं शेतीच वळलो आणि माझे वडिलांचं डिप्लोमा झालेला आहे BSc ॲग्रीमध्ये, याच्यात कृषीचा डिप्लोमा आहे त्यांचा, तर मग त्यांनाही पूर्वीपासून शेतीची आवड होती, मग ते आम्ही घरीच केलं. ते म्हणजे मजूर सांगितले 2 आणि आम्ही आखणी केली दोऱ्यांनी आणि सरळ लावून दिली. बरं. आता आपण पाहतो विशाल भाऊ की कोणतं पीक म्हटलं, साधं सोयाबीन जरी लावकर म्हटलं तरी त्यासाठी रानटी जनावरांचा त्रास होते. आता तुम्ही फळबाग लावलेली आहे, तर फळबागसाठी तुम्हाला काही कंपाऊंडची आवश्यकता पडली का किंवा रानटी जनावरांनी तुम्हाला त्रास दिला का? नाही, कंपाऊंड म्हणजे बाकी जे हरणं असतात किंवा माकडं असतात, हे बाकीच्या फळबागेला पेरू असलं तर नक्कीच त्याला त्रास देतो माकडं वगैरे, पण सीताफळ अशी जाते की त्याला तुमचं हरिण खाणार नाही, रोही खाणार नाही, त्याच्यानंतर माकडांचाही काही त्रास नाही. फक्त काय ते हरणं किंवा रोही एखाद्या वेळेस शिंग घासून तुमची झाडं डॅमेज करू शकतात, फक्त तितकं त्रास आहे. पण कंपाऊंड आपल्या बागेला असणं म्हणजे संरक्षण, 2 पायाच्या प्राण्यापासून संरक्षण होतं आणि 4 पायाच्या प्राण्यापासून संरक्षण होतं, त्याच्यामुळं शेतीला तुमच्या फळबागेला कंपाऊंड नसणे आज रोजी काळाची गरज झालेली. म्हणजे हे पीक जे आहे की याला न कंपाऊंड करता पण वाढू शकते असं म्हणायला हरकत नाही? हो, 100% वाढू शकतं.
बरं बरं. मला सांगा की आता तुम्ही आधीच बोलत की हे पीक हे रानटी आहे, त्यामुळे आता त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही, पण तरी पण आता आपलं फळपीक आपल्या शेतामध्ये आलं की आपल्याला त्याची काळजी लागतेच. तर मग काळजी म्हणून तुम्ही त्याला कोणकोणते रासायनिक खतं वगैरे दिलेत का, काही फवारे वगैरे दिलेत का, त्याबद्दल सांगा ना. आता कसं असतं बघा, आमची मेच्या शेवटच्या 15-20 तारखेला आम्ही सीताफळाची छाटणी घेतो. छाटणी केल्यानंतर आम्ही 1% बोर्डोची त्याच्यावर एक फवारणी करतो स्टार्टिंगला. नंतर जेव्हा वरचा पाऊस येतो, आपला मान्सूनचा पाऊस येतो, त्यावेळेस ते नवती फुटल का सुरुवात करतात त्याच्या फांद्या, त्याचे जे बर्ड्स आहेत त्या बर्ड्समधून कळ्या आणि पानं याची सुरुवात सोबतच होती. त्यावेळेस एक हलका बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा. त्याच्यानंतर आम्ही शेणखत भरून घेतो त्याला. त्याच पिरियडमध्ये शेणखत भरल्यानंतर ज्यावेळेस आपला समजा जून महिना संपत आला, वरचा पाऊस जर व्यवस्थित असला, त्या हिशोबाने आम्ही त्याला एक बेसल डोस टाकतो. बेसल डोसमध्ये NPK आणि हे जे बाकीचे आपले झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे या सगळ्यांचं एक मिक्सचर करून एका झाडाला साधारणतः 300 ते 400 ग्रॅम आम्ही दरवर्षी टाकतो. आणि त्याच्यानंतर राहिला स्प्रेचा विषय, तर सीताफळावरती एक मिलीबग नावाचा रोग येतो, तो सर्वात जास्त त्रासदायक असतो. तर तो येऊ नये म्हणून आम्ही साधा क्लोरोपायरिफॉस 20% EC, त्याच्याबरोबर एखादं सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी, असं म्हणजे मिक्सिंगमध्ये 1-2 स्प्रे घेतो त्याचा. बाकी सीताफळाला तसं फारशा फवारायची काही गरज नाही. सीताफळ हे कमी खर्चात आणि जास्त उत्पन्नाचं पीक आहे. फक्त सीताफळाचा आता विषय असा आहे की ज्यावेळेस तो एखाद्या वेळेस असं नैसर्गिकरित्या खूप ढगाळ वातावरण बनतं किंवा सारखी 7-8 दिवस कंटिन्युअसली पाऊस चालू असतो, त्यावेळेस त्याचं हार्वेस्टिंग फार कठीण आहे. त्यावेळेस मग आपल्याला जर ते फळ तोडता नाही आलं, फळ ज्यावेळेस पडायला लागतात, तर त्यावेळेस डोळे निघलेले फळं जर आपल्याला तोडता नाही आले, तर पूर्ण फळं जमिनीवरून जातात. तो एक पिरियड जर आपल्याला तसा जर आला तर तो थोडं नुकसान होतं. आता त्याला पर्याय म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आधुनिक जातीच्या वाणांची लागवड केली आहे. त्यामध्ये ते सुपर गोल्डन वगैरे असे बऱ्याचशा जाती आहेत. बरं बरं. मग मला सांगा की आता हे फळपीक तयार झाल्यानंतर तुम्हाला कसं लक्षात येते की बाबा फळ तयार झालेलं आहे झाडावरती आणि ते विक्री योग्य आहे, तर ते कसं ओळखलं जाते? कारण मार्केटमध्ये आपण जातो तो सर्वसामान्य ग्राहकांना सीताफळ पिकलेलं का कळतच नाही आहे, तर ते कसं ओळखतं त्याच्याबद्दल सांगा ना. हां, सीताफळाचं काय असतं, सीताफळाचं जे वरचं आवरण असतं, वरचा जो फुकुट असतो त्यात थोडासा कसा गॅप पडतो आणि फळ एक फिकट गुलाबी कलरचं, त्याच्यामध्ये एक असं त्याला कलरचं कोटिंग येऊन जातं, फिकट गुलाबी कलरचं. आणि त्याचे डोळे जे असतात, आपण डोळेच म्हणतो त्याला आपल्या भाषेत, तर ते डोळे असे पूर्ण फुगलेले असतात. आणि फळाचं साईज साधारणतः 250 ते 300 ग्रामचं फळ झालं, पूर्ण त्याला गोलावर आलं, तर ते समजायचं पिकलं म्हणून. आता आणि फळं बरेचसे फळं सीताफळाची तोडणी योग्य असे समजायचे की एका झाडाला समजा पाडाची सुरुवात झाली, जसं आपला आंबा आपण उतरवतो, एखादा आपले 5-10 आंब्याचे फळं खाली सापडले म्हणजे आंबा पडायला लागला, आपण हा कच्चा उतरून आपण जर घरात साठवून ठेवला तर हा पिकू शकतो. त्याच हिशोबात सीताफळाचं आहे. फक्त सीताफळाचा हार्वेस्टिंगचा पिरियड हा साधारणतः 3 हप्त्याचा ते 1 महिन्याचा असतो. मग त्या स्टेजला आपल्याला कळतंच की आता हे फळं या आपल्या बागेत जर आपल्याला 15-20 फळं सापडले पाड लागलेले, तर आपल्याला समजायचं की आपल्या बागेत आता योग्य प्रकारे एक त्या हिशोबाने तोडणी योग्य माल निघू शकतो समजा. बरं विशाल, पण मला जाता जाता सांगा की आता एवढ्या मेहनतीनं आपण बाग तयार करतो, तर त्याचा काही बेनिफिट पण आपल्याला असला पाहिजे. तर आता हे तुम्ही लावलेली बाग आहे, तर त्याच्यापासून उत्पन्न किती मिळू शकते सरासरी, किंवा ढोबळमानानं क्विंटलमध्ये उत्पादन किती निघू शकतात? सीताफळाचं कसं आहे, सीताफळाचं आता बऱ्याचदा निसर्गाच्या भरोशावर आहे. आता यावर्षी काय झालं, यावर्षी एप्रिल महिन्याचं म्हणजे मे महिन्याच्याच 10-12 तारखेला पाऊस चालू झाला. तो पाऊस चालू झाल्यामुळं त्या छाटण्या लांबल्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी छाटण्या घेतल्या नाही, त्याच्यामुळे त्यांचे क्रॉप लवकर हार्वेस्टिंग आले. ज्यांनी छाटल्या घेतल्या नाही समजा, ते त्यांच्या सीताफळाच्या झाडाला लवकर कळ्या लागल्या, लवकर कळ्याचं रूपांतर लवकर फळात झालं आणि ते लवकर आता मार्केटमध्ये 1-7-8 दिवसात आपल्याला दिसू शकतात. पण आम्ही कटिंग घेतल्यामुळं आमचं जे हे थोडंसं लेट झालं, कारण त्याला सगळीच पुढची प्रोसिजर थोडी लेट झाली. तर एक उत्पादन जर आपण विषय म्हटला सीताफळाचा, तर एकरी एक साधारणतः 70-80 हजार रुपये, 1 लाख रुपये एक चांगल्या उत्पादनक्षम बागेतून आपल्याला मिळू शकतात. नक्कीच विशाल भाऊ, तुम्ही जे एक प्रेरणादायी गोष्ट सांगितली की बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते आणि कमी कष्टामध्ये मिळू शकते. फक्त एका थोडी रिस्क आहे, तर ते पावसाळ्यामधले आहेत ज्या निसर्गावर अवलंबून आहेत, तर निसर्गाचा कोणाचा हाती नाही आहे, त्याच्यामुळे ते आपण समजू शकतो. तर विशाल भाऊ, तुम्ही जाता जाता जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय संदेश सांगाल? मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगेल, शेती म्हणजे हा आज खूप जिद्दीचा विषय झालेला आहे.
आणि युवा शेतकऱ्यांनी शेतीकडं थोडंसं जर जीव लावून बघितलं तर शेती ही नक्कीच परवडणारी आहे. फक्त निसर्ग हा आपल्या हातात नाही. आपल्याला निसर्गाच्या शेती म्हणजे आता पूर्ण निसर्गाची विपरीत झालेली आहे. तुम्हाला निसर्गाशी भांडून तुमचं पीक पूर्ण घरात आणू लागतं, तेव्हा कुठं तुम्हाला ते परवडतं शेती. नाही तर शेती हा, आणि आज मी फक्त युवा शेतकऱ्यांना सांगू शकतो की त्यांनी त्यांची एनर्जी जर या कृषी क्षेत्राकडे वळवली तर नक्कीच आपला भारत हा कृषीप्रधान देश आहेच, पण अजूनही आपल्याला त्यातून पुढं वाटचाल करता येईल. नक्कीच विशाल भाऊ, आमचे जे शेतकरी बांधव आहेत ते आपल्याला ऐकतील. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण विशाल प्रकाश चतरकर, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता सीताफळ लागवडीचे अनुभव. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक निवेदन आहे कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे अंडी उत्पादनातून रोजगाराच्या संधी. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर MP वड्डे, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. तेव्हा अवश्य फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 यावेळेत फोन करावे. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1950 ते 2175, आवक 178 क्विंटल. गहू लोकल 2480 ते 2665, आवक 128 क्विंटल. उडीद 4500 ते 7495, आवक 36 क्विंटल. मूग 4000 ते 6700, आवक 7 क्विंटल. तूर 6000 ते 6445, आवक 912 क्विंटल. हरभरा 5100 ते 5865, आवक 368 क्विंटल. तीळ 8500 ते 9500, आवक 47 क्विंटल. सोयाबीन 4000 ते 4440, आवक 702 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी मित्र, आजच्या बाजारभावासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकला.